गहू या पिकाची काढणी झाल्यानंतर रिकामं झालेलं शेत एक 8-15 दिवसानंतर ज्यावेळेस नांगरलं जातं का कुणास ठाऊक, पण शेतात ट्रॅक्टर आला की मग त्याच्यामागे इतकी बगळे येतात. नांगरल्यानंतर कदाचित ते जमिनीतले कीटक किंवा जे काही किडे वगैरे वर येत असतील ते खाण्यासाठी येत असतील बहुतेक. पण ट्रॅक्टर शेतात आला नांगरटीसाठी की बगळे जमा होतात. बघा, हे कितीतरी बगळे जमा झालेले आहेत. ट्रॅक्टर पुढे गेला की ते जे माती वर खाली होते ट्रॅक्टरच्या नांगरणीमुळे, तर त्यातले ते किडे खालचे वर येत असतील आणि ते आपल्या चोचीने ही बगळे टिपत आहेत. जवळपास 25-30 बगळे आहेत आणि समोरून एक डॉगी आला की तो पळाला की हे बगळे लगेच उडून जातात थोडेसे दूर. तो डॉगी गेला की पुन्हा ते बगळे त्या शेतामध्ये येतात. आता असं बऱ्याच वेळचं चालू आहे. आणि आणखी एका वेळेस बगळे येतात जेव्हा शेताला पाणी दिलं जातं. गहू हे पीक केलं जातं, शेताला पाणी दिलं जातं. त्यावेळेस कदाचित पाणी दिल्यानंतर ती माती ओली होते आणि माती ओली झाल्यानंतर त्याच्यातले जे कीटक किंवा जे काही किडे असतील ते वरती येत असतील, तेव्हा पण असे खूप बगळे, असे थवेचे थवे बगळ्यांचे येतात. एवढे 2 सीझनमध्ये बगळे शेतात दिसतात. तसे वरती आकाशात उडताना वगैरे दिसतात संध्याकाळच्या वेळी. बऱ्याचदा बगळ्यांचे थवे खूप जातात संध्याकाळी, पण असं शेतात खाली प्रॉपर जमिनीत 2दाच दिसतात.